Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. गेल्या महिनाभरापासून चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीने अखेर रद्द केली। आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयीन गैरवर्तन, त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीने रद्द केली आहे। विशेष म्हणजे यापुढे यूपीएससी कडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकरला बसता येणार नाही असंही यूपीएससी कडून स्पष्ट करण्यात आलं आहे। पूजा खेडकरसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। एकीकडे यूपीएससीने पूजावर कारवाई केली असतानाच दुसरीकडे पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्लीच्या पतियाला कोर्टाने फेटाळला आहे। त्यामुळे पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। आज आपण पाहणार आहोत पूजा खेडकरने यूपीएससीच्या परीक्षा देताना कशा नावामध्ये बदल केला, यूपीएससीला कसं बनवलं, हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात। आयएएस होण्यासाठी पूजा खेडकरने तिच्या आईवडिलांची 7 वेगवेगळी नावं धारण केल्याचं यूपीएससीच्या चौकशीतून समोर आलं आहे। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना दिल्ली पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे। 2012 पासून पूजा खेडकर आणि तिचे आईवडील वेगवेगळ्या नावांनी वावरत असल्याची माहिती आहे। या वेगवेगळ्या नावांचा उपयोग पूजा खेडकरने यूपीएससीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केला आहे। त्यामुळे यूपीएससी परीक्षा देण्याच्या 9 संधी संपल्यानंतर देखील पूजा खेडकरने 12 वेळा नाव बदलून परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे। तसेच प्रत्येक वेळी नावामध्ये स्पेलिंग सुद्धा वेगवेगळ्या वापरल्याचं समोर आलंय। 2012 साली पूजा खेडकरने यूपीएससीची परीक्षा देताना नाव वापरलं होतं ते पूजा खेडकर दिलीपराव आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं खेडकर दिलीपराव कोंडिबा। ही परीक्षा देताना पूजानं दिव्यांग प्रमाणपत्र वापरलं नव्हतं। त्यानंतर पूजानं पुढची परीक्षा दिली 2018ला। 2018 मध्ये परीक्षा देताना पूजा खेडकरनं स्वतःच्या देखील नावात बदल केला होता। पूजा दिलीप खेडकर असं स्वतःचं नाव वापरून परीक्षा दिली होती। त्यासोबतच वडिलांच्या नावात देखील बदल करून खेडकर दिलीप कोंडिबा असं नाव वापरलं होतं आणि आईचं माहेरचं नाव बुधवंत मनोरमा जगन्नाथ वापरलं होतं। 2018 मध्ये दिव्यांग सर्टिफिकेट वापरण्यात आलं होतं आणि यात अंधत्व दाखवण्यात आलं होतं। त्यानंतर पूजानं पुढची परीक्षा दिली 2019 मध्ये। 19 मध्ये पूजानं पुन्हा नाव बदललं। त्यावेळी तिचं नाव होतं खेडकर पूजा दिलीपराव केलं होतं। वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव के, कोंडिबाचं के शॉर्ट फॉर्म असं तिनं वापरलं, तर आईचं नाव बुधवंत मनोरमा जे, जगन्नाथचं जे असं शॉर्ट फॉर्म वापरलं होतं। यावेळी तिनं दिव्यांग सर्टिफिकेट वापरलं होतं आणि यामध्ये अंधत्व असल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यानंतर 2020 मध्ये परीक्षा देताना खेडकर पूजा दिलीपराव हे नाव वापरलं होतं, तर वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव के वापरलं, तर आईचं नाव पुन्हा बदलून बुधवंत मनोरमा जे करून परीक्षा दिली होती। यावेळी दिव्यांग सर्टिफिकेट वापरण्यात आलेलं होतं, यात पुन्हा अंधत्व आलं आहे असं दाखवण्यात आलं। त्यानंतर 2021 मध्ये तर पूजा खेडकरने परीक्षा देताना थेट आई आणि वडिलांचं एकत्र नाव लिहिलं आहे, ते म्हणजे पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं आहे। वडिलांचं दिलीप खेडकर तर आईचं माहेरचं नाव मनोरमा बुधवंत वापरलं आहे। 2021 मध्ये दिव्यांग सर्टिफिकेट वापरण्यात आलं होतं आणि यात अंधत्व दाखवण्यात आलं। 2022 मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव वापरलं आणि पुन्हा वडिलांच्या नावात किंचित बदल करून दिलीप के खेडकर आणि आईचं नाव मनोरमा बुधवंत केलं। यावेळी मात्र मल्टिपल डिसेबिलिटीचं म्हणजेच PWBD5 श्रेणीतलं सर्टिफिकेट दाखवलं। 2023 ला परीक्षा देताना पूजा मनोरमा दिलीप खेडकर, वडिलांचं नाव दिलीप खेडकर आणि मनोरमा बुधवंत आईचं नाव वापरलं। यावेळी देखील मल्टिपल डिसेबिलिटीचं म्हणजेच PWBD5 श्रेणीतलं सर्टिफिकेट दाखवलं आहे। त्यामुळे पूजानं आतापर्यंत यूपीएससीच्या परीक्षा देताना कोणती नावं किती वेळा वापरली आहेत हे आपण एकदा समजून घेऊयात। याच परीक्षा देताना स्वतः 9 वेळा खेडकर पूजा दिलीपराव हे नाव वापरलं, 3 वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव वापरलं। तसेच वडिलांच्या नावात 7 वेळा खेडकर दिलीपराव कोंडिबा वापरलं, 2 वेळा खेडकर दिलीप के वापरलं, 1 वेळा दिलीप खेडकर वापरलं, तर 1 वेळा दिलीप के खेडकर असं वापरलं। तसेच आईचं नाव 4 वेळा खेडकर मनोरमा दिलीपराव वापरलं, 3 वेळा बुधवंत मनोरमा जगन्नाथ वापरलं, 2 वेळा बुधवंत मनोरमा वापरलं, तर 3 वेळा मनोरमा बुधवंत असा वापर केला आहे। त्यामुळे पूजा खेडकरनं कशी नावं बदलून यूपीएससी आयोगासोबत बनवाबनवी केली आहे हेच आता समोर आलंय। तसेच 2024 मध्ये आपल्या पूर्ण नावात आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारनं घेतला आहे। मग पूजा खेडकरने 2021 पासूनच नावात आईचे नाव का समाविष्ट केले, ते आधी का केले नाही? यूपीएससीचे प्रयत्न वाढवण्यासाठी तिने नाव बदलले का? केवळ नाव बदलून यूपीएससीच्या जाळ्यात ती अडकली नाही हेच आता समोर आलंय। अशाच पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा मुंबई तक।